नमस्कार मित्रांनो, मी आर एस पावरा। आज आपण या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत फंड डिटेल कसं चेक करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो बघा मित्रांनो, जी पॉलिसी असेल ग्रामपंचायतमध्ये किंवा पाड्यावरती असेल, त्यांचं मंजूर झालेलं असेल, तुम्हाला किती फंड मंजूर झाले, किती कुठे यूज करायचे, सर्व डिटेल कसं चेक करायचं ग्रामपंचायतचं ऑनलाईन, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो बघा मित्रांनो, हे ऑनलाईन चेक करण्यासाठी आपल्याला एक ओपन वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, प्लान प्लस रिपोर्ट या वेबसाईट वरती जायचं। तुम्हाला तुमच्या गावाची ग्रामपंचायतमध्ये काय काय तुमचं ऍक्टिव्हिटी चालू आहे, तिथे प्लॅनिंग काय चालू आहे ग्रामपंचायतमध्ये, आणि किती फंड आले, किती खर्च झाले आणि कुठे यूज केले, सर्व डिटेल त्याच्यात दिसणार आहे। मित्रांनो बघा मित्रांनो, चला आपण गुगल वरती जाऊ। मित्रांनो इथे आपल्याला प्लान प्लस विलेज वाईज रिपोर्ट असं टाइप करायचं आहे। असं टायपिंग केल्यानंतर एंटर बटन दाबायचं। मित्रांनो तिथे आपल्याला बघा फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट ई ग्रामपंचायत स्वराज्य ही वेबसाईट आहे मित्रांनो गव्हर्नमेंटची। तर आपल्याला पूर्ण भारताचं आपल्याला डिटेल स्टेट दिसणार आहे त्याच्यात। तर आपल्याला आपलं स्वतःचं स्टेट, आपण कोणत्या स्टेटमध्ये राहता, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता आणि कोणत्या गावामध्ये राहता, हे सर्व आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं जायचं ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार। मित्रांनो बघा मित्रांनो, आता अप्रुव्हल ऍक्शन प्लॅन रिपोर्ट आपण ही वेबसाईट ओपन करू। इथे टॅप करायचं। मित्रांनो इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला ई ग्राम स्वराज्य असं दिसणार आहे। मित्रांनो बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज। आता मित्रांनो आपल्याला डिटेल बघायचे, आपल्या गावाची, आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती फंड आले, किती खर्च केले, सर्व डिटेल आपल्याला या वेबसाईटमध्ये दिसणार आहे। मित्रांनो बघा मित्रांनो, सुरुवातीमध्ये काय करायचं, इथे सिलेक्ट, आता आपल्याला कोणत्या वर्षीचं बघायचं आहे, 2015-16 बघायचं आहे का, 2016-17 बघायचं आहे का, 17-18 बघायचं आहे का, 18-19 बघायचं आहे का, तुम्हाला कोणत्या वर्षीचं बघायचं पूर्ण डिटेल ते आपण इथे वर्ष सिलेक्ट करायचं। मित्रांनो मग पुढे जायचं आपल्याला। आता आपल्याला कोणत्या वर्ष, मी 2024-25 हे सिलेक्ट करतो। मित्रांनो आता 24 आणि 25 साठी किती फंड आले, काय ऍक्टिव्हिटी असेल ग्रामपंचायतची, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो बघा मित्रांनो, 24 ला सिलेक्ट केल्यानंतर कॅप्चा फिलअप करायचे, तुम्हाला जसं आहे तसं फिलअप करायचं। मित्रांनो TA1C आता असं कॅप्चा फिल केल्यानंतर गेट रिपोर्ट वरती टॅप करायचं। मित्रांनो इथे टॅप केल्यानंतर, सॉरी मित्रांनो, हे बघा कॅप्चा ॲक्युरेट फिलअप केलं तेव्हाच दिसेल। मित्रांनो हा बरोबर झाला मित्रांनो, कारण त्याच्यात मिस्टेक दाखवत होतं। आता बघा मित्रांनो, आता ई ग्राम स्वराज्य, आता तुम्हाला इथे पूर्ण भारताचं स्टेट दिसेल, अंदमान एंड निकोबार आयलँड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, असं क्रॉस करायचं। सर्व तुम्हाला डाऊन केल्यानंतर तुम्हाला सर्व दिसेल त्याच्यात, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, लडाख, मध्य प्रदेश। आता बघा 18 नंबरला महाराष्ट्र आहे। मित्रांनो आता इथे यायचंय तुम्ही, हे बघा या डिजिट वरती तुम्हाला लिंक दिले। मित्रांनो तर आपण या डिजिट वरती आपण टॅप करायचं, इथे टॅप करायचंय। आता महाराष्ट्र सिलेक्ट केलं मी। आता हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला पूर्ण जेवढं महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट असेल तेवढे डिस्ट्रिक्ट तुम्हाला या पोर्टलवर दिसेल। मित्रांनो आता हा असं पोर्टल दिसल्यानंतर तुम्हाला हे बघा किती आपल्याला डिस्ट्रिक्ट आहे, डिस्ट्रिक्ट मध्ये त्यांचं आणखी डिव्हिजन आहे, ब्लॉक ग्रामपंचायत, पंचायत इक्विव्हॅलंट आणि डिस्ट्रिक्ट पंचायत इक्विव्हॅलंट, हे सर्व दिसतील। अहमदनगर मध्ये भरपूर आहे मित्रांनो, कारण शहरी भागामध्ये जास्त आहे। तर मित्रांनो आपण बघा, आपलं डिस्ट्रिक्ट शोधायचं, इथे डिस्ट्रिक्ट बघायचं। मित्रांनो हे बघा, मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यात आपल्याला किती तालुका आहे ते तालुका वाईज आहे। मित्रांनो आता मी इथे टॅप करतो डिजिट वरती, इथे टॅप करायचं। मित्रांनो आपलं तहसील बघून आपलं तिथे टॅप करायचं। इथे टॅप केल्यानंतर आपल्याला असं पोर्टल दिसेल। मित्रांनो आता अप्रुव्हल ऍक्शन प्लॅन रिपोर्ट 2024-25, आता 2024-25 मध्ये अप्रुव्हल झालं हे प्लॅन रिपोर्ट। तर मित्रांनो हे बघा, तुम्हाला सर्व डिटेल त्याच्यात दिसेल। आता आपलं इथे आपलं गाव शोधायचं। मित्रांनो आपलं विलेज नेम शोधायचंय आणि तिथे जाऊन हे बघा, आता मी हे आपलं गाव सिलेक्ट केलं, त्याच्या सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला, आता बघा इथे डॉक्युमेंट पण डाउनलोड करू शकता तुम्ही। व्ह्यूज रिपोर्ट बघायचं आपल्याला, व्ह्यूज वरती टॅप करायचंय। हे बघा असं टॅप केल्यानंतर तुम्हाला सेक्शन, प्लॅन समरी,
सेक्शन 2 सेक्टर व्ह्यूज, सेक्शन 3 शेम व्ह्यूज, सेक्शन 4 प्लॅनेड ऍक्टिव्हिटी डिटेल फंड बाय पंचायत. आता काय काय ऍक्टिव्हिटी केली होती, डिटेल फंड किती आलं होतं, हे सर्व तुम्ही इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला सर्व दिसेल मित्रांनो. हे बघा आता काय काय ऍक्टिव्हिटी आली आणि ऍक्टिव्हिटी नेम आणि वॉटर सप्लाय विलेज. आता ऍक्टिव्हेशन डिस्क्रिप्शन लिहिले, त्याच्यात किती फंड आले, किती किती कोणत्या सेक्टरमध्ये, हे सर्व डिटेल आपल्याला इथे दिसेल मित्रांनो. सर्व आपण डिटेल आपलं चेक करायचं आहे, कोणत्या पाड्यासाठी आले, कोणत्या गावासाठी आले. बघा ग्रामपंचायत 3-4 गाव मिळून असेल तर प्रत्येक पाड्यावरती त्यांचं नाव पण असेल आणि कुठल्या कामासाठी ते फंड आले ते पण आपल्याला सर्व डिटेल दिसेल मित्रांनो. आता आपल्याला बघा हे सर्व एक एक सेक्शन ओपन करून बघायचं मित्रांनो, सर्व तुम्हाला डिटेल दिसणार आहे. नंतर बघा प्लॅनेड ऍक्टिव्हिटी डिटेल फंड बाय पंचायत. आता हे आपल्याला ऍक्टिव्हिटी बघायचं आहे, डिटेल फंड पंचायत. आता मित्रांनो हे बघा इथे टॅप करायचं आहे, इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला सर्व दिसेल. बघा पीएम घरकुल लाभ देणे, पीएम घरकुल लाभ देणे असं दाखवते मित्रांनो. आता बघा हे सर्व डिटेल आपल्याला दिसेल, आपलं हे सर्व कशासाठी आलंय ते सर्व. आता प्लॅनेड काय आहे ग्रामपंचायतचा आणि ते फंड आले कुठे यूज करणार आहे, हे सर्व डिटेल आपल्याला स्टेप बाय स्टेप आहे मित्रांनो. हे सर्व बघायचं. इथे तुम्ही ह्या कॉलम बघायचं आहे, तिथे थीम नेम, ऍक्टिव्हिटी डिस्क्रिप्शन, ऍक्टिव्हिटी फॉर सेक्टर्स, टोटल आणि टोटल ड्युरेशन, कोणते किती वेळेमध्ये हे त्यांना काम करायचं, हे सर्व डिटेल या वेबसाईट वरती दिसते मित्रांनो. आता बघा मित्रांनो हे सर्व डिटेल तुमच्या गावाची तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही चेक करू शकतात. आणि त्याच्यात आणखी असेल मित्रांनो, बघा त्यांचं काम झालेलं असेल, त्यांनी काय केलं असेल, मस्टर पण अपलोड केले असेल, ग्रामपंचायतने काय केलं असेल, मस्टर पण अपलोड केले असेल, त्यांचे कोणी सिग्नेचर केले, सर्व डिटेल तुम्हाला तिथे भेटणार आहे मित्रांनो. बघा ग्रामपंचायत न विजिट करता मित्रांनो सर्व डिटेल आपल्याला ऑनलाईन सर्व दिसेल. कुठे बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.